फ्युचर्स मध्ये ट्रेड करणं म्हणजे काय करणं, की तुम्ही पुढचा विचार करताय. जसं सुशील सरांनी सिम्पल लँग्वेज मध्ये सांगितलं की फ्युचर या वर्डवरनं वाटतंय मला की तुम्ही पुढचा विचार करताय. तर इथे ना कॉन्ट्रॅक्ट्स असतात, 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, जो करंट मंथ चालू आहे आणि पुढच्या 2 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल आहे. सो इथे तुम्ही लिहू रोल ओव्हरला मी म्हणलं तर मेंटली सॅटिस्फॅक्शन की मी माझा लॉस न होता मी पोझिशन रोल ओव्हर केली म्हणजे पुढच्या महिन्यात फॉरवर्ड केली, बट ऍक्च्युली तुम्ही लॉस दिलेला असतो, त्याला बोललं जातं M2M लॉस, M2M प्रॉफिट. M2M लॉस, M2M प्रॉफिट, तर लॉंग फॉर्म झाला मार्क टू मार्क लॉस, मार्क टू मार्क प्रॉफिट. आणि तो लॉस तुमचा पुढच्या महिन्यात कन्वर्ट होतो. जो काही लॉस झालाय, जो काही प्रॉफिट झालाय, तो सेम डे तुमच्या अकाउंट मधनं डेबिट होतो. प्रॉफिट असेल तर क्रेडिट होतो. प्रॉफिट असेल तर दुसऱ्या दिवशी क्रेडिट होतो सकाळी. लॉस असेल तर इमिजिएटली सेम डे तुमच्या अकाउंट मधनं डिडक्ट केला जातो. इथे मार्जिन मस्ट आहे. पर लॉट जे काय टर्नओव्हर असेल त्या टर्नओव्हरच्या 10 to 30% मार्जिन असेल. जेवढा रिस्की स्टॉक तेवढं जास्ती मार्जिन सेबी घेऊ शकतं. सेबीने फिक्स करून दिलंय. समजा रिलायन्सचं 1,49,000 मार्जिन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 6 लाखाचा स्टॉक पूर्ण महिनाभर विदाउट इंटरेस्ट कॅरी करू शकताय. पण एंजल ब्रोकरिंग आहे किंवा अजून कुठला ब्रोकर आहे तर ते त्याच्यावर 10%, 5%, 20% जास्ती घेण्याची परमिशन ब्रोकरला आहे. त्यामुळे ते मार्जिन जर एंजल ब्रोकिंगकडे 175 असेल, झिरोदाकडे 149 असेल, तर मोतीलाल ओसवालकडे होऊ शकतं 160. हा व्हेरियंट डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. पण मार्जिन ऍज पर रूल वाईज मारतात. कोणीही इक्विटीमध्ये येत नाही, म्युच्युअल फंड मध्ये येत नाही किंवा डे इंट्राडेने, सरळ सगळे लॉट साईज उचलतात. म्हणून हा टॉपिक समजून घेणं खूप महत्वाचं असेल. तर हाय रिस्क हाय मनी ऑप्शन, लिमिटेड लॉस, अनलिमिटेड प्रॉफिट.